मुंब्रा येथील जीवनबाग भागात रविवारी 30 वर्षे जुन्या इमारतीमधील एका सदनिकेच्या छताचे प्लास्टर कोसळून 5 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला। उणेजा शेख असे या मुलीचे नाव असून तिचे आई वडील आणि भाऊ देखील जखमी झाले आहेत, तर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जीवनबाग या ठिकाणी बानू टॉवर ही तळ अधिक 5 मजली 30 वर्षे जुनी इमारत आहे। या इमारतीत एकूण 20 सदनिका आहेत आणि 6 दुकाने आहेत। इमारतीमधील तळ मजल्यावरील एका सदनिकेत उणेजा ही तिचे वडील उमर शेख वय वर्षे 23, आई मुस्कान वय वर्षे 21 आणि भाऊ इजाज वय वर्षे 1 यांच्यासोबत राहत होते। रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या सदनिकेतील स्वयंपाकघरातील छताचे प्लास्टर अचानक कोसळले। यात उणेजाही गंभीर जखमी झाले, तर तिचे आई वडील आणि भाऊ किरकोळ जखमी झाले। घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणे महापालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि मुंब्रा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। उणेजा हिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केला। इमारत C2B इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती करणे या प्रवर्गात येते। इमारतीमधील रहिवाशांना दुरुस्तीच्या सूचना देण्यात आल्या होत्या, असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले।